नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर। पुण्यामध्ये सुंबा आर्ट फाउंडेशनच्या वतीनं सुंबा आर्ट फेस्टिवल 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर भोले रोडवरच्या पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। भारतामध्ये 1000हून अधिक आदिवासी आणि त्यांचे 100 कलाप्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आदिवासींची नृत्य, आदिवासींनी काढलेली चित्र, आदिवासींची भांडी, अशा अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत। आणि त्याचबरोबर तिथे आदिवासींनी बनवलेल्या वस्तूंचं बाजारपेठही निर्माण करण्यात येणार आहे। जाणून घेऊयात त्याविषयी दिलेली ही माहिती। सुंबा कला महोत्सव हा 2025 हा पंडित जवाहरलाल सांस्कृतिक भवन घोले रोडला जो आहे तिथं 15 तारखेपासून 22 तारखेपर्यंत असेल। 15 तारखेला आपण पहिल्या ज्या 10 ट्रायबल आर्ट आणतोय, ज्यांचे डेमो आणि विक्री असणार आहे, त्याचं उद्घाटन होईल संध्याकाळी 5 वाजता। तिथून पुढं रोज सकाळी 11 ते 8:30 22 तारखेपर्यंत चालू राहील। आणि सगळे ट्रायबल आर्टिस्ट हे त्यांच्या ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये असतील आणि लाईव्ह डेमो बघण्याची खूप छान पर्वणी मिळेल। 16 तारखेला ट्रस्टचे फाउंडर, चेअरमन, संस्थापक रावसाहेब गुरव सर त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्याच चित्रांचं प्रदर्शन अच्युत पालव सर, पद्मश्री अवॉर्डी, त्यांच्या हस्ते होईल। आणि पालव सरांचा खूप छान संगीतावर असा 45 मिनिटाचा डेमो होणार आहे। आणि दुसऱ्या दिवशी 17 तारखेला संध्याकाळी 5 वाजता पद्मश्री दुसरे आपले आहेत या वर्षीचे अवॉर्डी वासुदेव कामत सर, त्यांचा डेमो आणि या सर्व कलाकारांचा सन्मान ट्रस्टकडनं होणार आहे, जो आमचा कलानिधी गौरव पुरस्कार या नावाखाली येतो। आणि त्या दिवशी कलाकारांसाठी एक खूप छान ट्रस्टकडनं एक वेगळ्या अशा कार्याची सुरुवात होणार आहे आणि त्याचं डिक्लेरेशन होणार आहे। आणि 19 आणि 20 तारखेला चर्चासत्र, म्हणजे आदिवासी कलाकारांबरोबर चर्चासत्र असतील आणि काही कलेमधल्या दिग्गजांच्या बरोबर पण आमची काही चर्चासत्र 19 आणि 20 तारखेला संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत ऑडिटोरियममध्ये असेल। आणि इथं तयार होणाऱ्या या ट्रायबल कलाकारांचं एखादं प्रॉडक्ट तुम्ही घरी घेऊन जाणं म्हणजे एका लोप पावत असलेल्या कलेला आधार दिल्यासारखा आहे। याच्यामध्ये कुणीही मध्यस्थी नाही आहे, डायरेक्ट कलाकारांकडे जाणारं हे प्रॉडक्ट असेल। या पूर्ण ट्रायबलला सपोर्ट करण्यासाठी ही सुंबा फेस्टिवलची सुरुवात आम्ही केलेली आहे। याच्यामध्ये फाईन आर्ट, जे गुरव सरांच्या चित्रांमधून दिसणारे, जिथं सन्मान होणार आहे, जिथं पद्मश्रींचे डेमो असणार आहेत आणि जिथं आपल्या छोट्याशा खेडेगावातनं असलेले ट्रायबल आर्टिस्टही त्यांची कला सादर करणार आहे, अशी ही कलेची मांदियाळी असलेला सुंबा कला महोत्सव 2025 15 ते 22 डिसेंबर पुणे येथे पंडित जवाहरलाल सांस्कृतिक भवनच्या परिसरात होणार आहे। आणि सर्वांसाठी ओपन टू ऑल आहे। कुठंही इथं कुणाकडूनही तिकीट नाही, कुठल्याही प्रकारचं काही मागणी नाही। अगदी सगळ्यांनी यावं आणि कलेचा आनंद घ्यावा ही मनापासून। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। प्रेक्षको, आपल्या पुण्याचं एक दैवत म्हणजे डॉक्टर बाबा आढाव, बाबासाहेब पांडुरंग आढाव यांचा जन्म 1 जून 1930 रोजी पुण्यात झाला। पुण्यातल्या टिळक आयुर्वेद महाविद्यालय आणि ताराचंद रुग्णालय येथे त्यांनी आयुर्वेदाची वैद्यकीय पदवी घेतली आणि त्यांनी नानापेठेमध्ये दवाखानाही सुरू केला। त्या दवाखान्याच्या माध्यमातून त्यांचा तेथील हमालांशी संपर्क आला आणि तिथूनच हमाल पंचायतची संकल्पना अस्तित्वात आली। डॉक्टर बाबा आढाव, डॉक्टर सीतू गुजर, डॉक्टर मार्तंड पाटील आदी मान्यवरांनी हडपसरमध्ये जाऊन त्यावेळेला तिथं वैद्यकीय सेवा दिली आणि तिथे रुग्णालय देखील सुरू केलं। आज त्या रुग्णालयाचं वटवृक्षात रूपांतर होऊन आयुर्वेदाचं एक महाविद्यालय तिथे निर्माण झालं आहे। बाबा आढाव हे मुळात समाजवादी विचारधारेनं प्रेरित असलेलं व्यक्तिमत्व। स्वातंत्र्य काळामध्ये सुद्धा त्यांनी देशाकरता त्या ठिकाणी कार्य केलंच, पण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये समाजातल्या असंघटित कामगार आणि तळागाळातल्या लोकांकरता
त्यांनी कार्य केलं. कचरा वेचक असतील, बांधकामाचे मजूर असतील, हमाल पंचायत असेल किंवा रिक्षा ड्रायव्हर्स जे होते त्याची रिक्षा पंचायत केली. अशा असंघटित लोकांना संघटित करून न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. ते उत्तम लेखक होते. महात्मा ज्योतिबा फुले हे त्यांचं दैवत होतं आणि म्हणूनच त्यांनी सुंबरण नावाची एक स्वतःविषयीची माहिती देणारी एक कादंबरी लिहिलेली आहे. तेव्हा अशा या दिग्गज पुणेकराला आणि पुणेकरांचं वैभव असलेल्या बाबा आढावांना आज आपण साश्रू नयनांनी विदाई देत आहोत. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. असे ज्याला एक म्हणता येईल की 60, 70, 80, 90च्या दशकामध्ये सामाजिक दृष्टीने ज्याला असताना धाडसाचे निर्णय घेणे असं म्हणतात, किंवा इंग्रजीमध्ये ज्याला डिफाय ज्याला आपण म्हणतो, ती डिफाय करण्याची असणारी वृत्ती ही बाबांमधली होती आणि ती अनेक आंदोलनामधून त्या ठिकाणी दिसण्यात आली. मग तो नामांतराचा असेल किंवा एक गाव एक मानवता असेल, त्याच्यामध्ये नंतर राहिलं की नंतर जोडण्यात आलं. बाबा दळवी आल्यानंतर एक मसनवाटा सुद्धा त्याच्यामध्ये जोडण्यात आला होता. की त्या काळी मी असं म्हणेन की गावामध्ये न रुचणाऱ्या गोष्टी पण या घडल्या पाहिजेत, झाल्या पाहिजेत, त्याच्यासाठी पूर्णपणे चांदापासून ते बांधापर्यंत त्यांनी असणारं आंदोलन या ठिकाणी सुरुवात केली. मी असं म्हणेन की त्या काळामध्ये सामाजिक चळवळीमध्ये योगदान देणं आणि त्याच्याच बरोबर एक दिशा देण्याचं असणारं कामकाज बाबा आढाव आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या सगळ्या मंडळींनी केली आहे. शेवटचा दुवा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो की या सगळ्या लढ्यांमधला त्यांना पूर्ण शाहू फुले आंबेडकरवाद्यांच्या वतीने मानाचा मुजरा आणि त्याचबरोबर अभिवादन या ठिकाणी करतो. कष्टकऱ्यांची नीती ही नंतरच्या असताना हा त्यांचा काळ आहे त्याच्यामध्ये. पण सगळ्यात मोठा मी असं म्हणेन त्यांचा की हा सोशल डिफायन्स जो आहे, सामाजिक बंडखोरीचा जो भाग आहे, तो सगळ्यात मोठा भाग आहे. आणि जॉर्ज फर्नांडिस असेल किंवा आर.जे. मेहता असतील, दत्ता सामंत असतील, यांच्यानंतर कोण असं जर म्हटलं तर त्याच्यानंतर मग बाबा आढाव यांनी असणारा कामगारांच्या चळवळी म्हणजे असंघटित कामगारांच्या चळवळी या असणाऱ्या मोठ्या प्रमाणात केल्या आणि त्याला असणारं कायद्याच्या चौकटीमध्ये आणि त्यांना कशा रीतीने असणारं संरक्षण देता येईल या दृष्टीचं त्यांचे तेही योगदान मोठे असं त्या ठिकाणी मानतो. सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक वेळा कधी अशी आठवण कायमस्वरूपी ते मी असं म्हणेन ज्यावेळेस गॅसचा करारनामा होता त्यावेळेस बाई वैद्य आणि बाबा आढाव तिघही बसलो तेव्हा ह्या गॅसला हाणून कसं पाडता येईल याचा त्यांनी असणारा जो आराखडा तयार केला होता आणि तो अंमल करण्याच्या दृष्टीने त्यांनी जी पावलं टाकली ते मला वाटतं असणारा सगळ्यात मोठं धाडस होतं असं मला वाटतं. काही इंटरनॅशनल फोर्सेसला अंगावरती घेण्याचा भाग होता असं मी त्या ठिकाणी मानतो. बुक ट्रस्ट ऑफ इंडियाच्या वतीनं पुण्यामध्ये पुस्तक महोत्सवाचं आयोजन फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावरती सुरू झालेलं आहे. आज शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमाचं देखील उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि हजारो पुणेकर त्या ठिकाणी वाचनाकरता जमले होते. त्या बाबतीमध्ये आज पुणे वृत्तदर्शननं टिपलेली ही माहिती. आजच्या शांतता पुणेकर वाचत आहे या पुण्याच्या अभियानाला भरभरून प्रतिसाद मिळतोय. आता काही क्षणापूर्वीपर्यंत जवळजवळ 28,000 फोटो आलेले आहेत.
आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसांपासून, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून, अजितदादांपासून, चंद्रकांत दादांपासून, राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे अध्यक्ष, नीलमताई गोरे इथपासून तर अगदी सामान्य रिक्षावाला, बसवाला, PMT मधला सामान्य माणूस, मेट्रो पासून, रेल्वे पासून, एअरपोर्ट पासून सर्वजण वाचतायत. आणि खरं म्हणजे ही पुण्याची एक लोक चळवळ झालेली आहे. मी पुणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की संध्याकाळपर्यंत जगाचा असा विक्रम करू की तो कोणी मोडू शकणार नाही. धन्यवाद. नमस्कार, मी वैष्णवी सुळके, फर्ग्युसन महाविद्यालयाची विद्यार्थिनी. 13 तारखेपासून पुणे पुस्तक महोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमादरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयातील मराठी विभागाचे आम्ही सर्व विद्यार्थी येथे पुस्तक वाचत आहोत. खरं तर मोबाईलच्या दुनियेमध्ये किंवा हल्ली जो मोबाईलचा वाढता वापर आहे त्या याच्यामध्ये पुस्तकं वाचणं आणि खास करून तरुण मुलांनी पुस्तकं वाचणं हे या उपक्रमांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने त्याला प्रोत्साहन मिळतंय. आज त्यानिमित्तानेच फर्ग्युसनमध्ये जागोजागी अनेक तरुण मुलं पुस्तकं वाचताना आपल्याला दिसत आहेत. त्यामध्ये मी आज या ठिकाणी विहिरीची मुलगी हे ऐश्वर्या रेवणकर यांनी लिहिलेलं पुस्तक वाचत आहे. हे स्त्रीवादी पुस्तक आहे ज्यामध्ये त्यांनी विविध स्तरांवरील किंवा विविध वयोगटातील स्त्रियांची स्थिती या पुस्तकामधून मांडलेली आहे. धन्यवाद. पुण्यातील गायाळीत म्हणजेच शनिपाराच्या पुढे रमेश डाईंग हे प्रख्यात रेनकोटचं दुकान, त्याच्या टेरेसवरती असलेल्या गोदामाला आज आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असं प्राथमिकदृष्ट्या तिथे सांगण्यात आलं. तथापि ती आग इतकी मोठी होती की तिथनं 500 मीटर ते 1 किलोमीटरच्या आत प्लॅस्टिक जळाल्याचा वास जवळजवळ 1 ते 2 तास घुमत होता. फायर ब्रिगेडचे 3 बंब त्या ठिकाणी आले. मोठी शिडी आली आणि त्यांनी त्या टेरेसवरती आग विझवण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या दुकानांनाही त्याची झळ पोचली. सिलेंडर कसं काय लागली?